मंडळी, घरामध्ये कधी-कधी भाजी नसते, तर त्यावेळेला विचार पडतो जेवण काय बनवायचं. तर आज आपण नॉनव्हेजला विसरायला लावणारी चमचमीत रेसिपी बनवतोय. भाजी घरात नसली तरी या मिश्र डाळीपासून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. चवीला इतकी भारी आहे की एकदा केली तर म्हणाल रोजच बनवते. 100% तुम्हाला आवडणारी आहे. चला तर करायला घेऊया. यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. यानंतर घेतली आहे अर्धी वाटी मसूरची डाळ. आता घेतली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ. यानंतर अर्धी वाटी मी इथे चणा डाळ घेतलेली आहे. आता घेऊया अर्धी वाटी हिरव्या मुगाची डाळ. सालीसकट येते ना, ती घातलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही डाळी ज्या घरात आहेत त्या घेऊ शकता. मिक्स करून घेऊया. पाहू शकता मस्त अशी रंगबिरंगी आपली ही डाळी तयार झालेल्या आहेत. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मिश्र डाळी घातलेल्या आहे, सगळ्या डाळी मिक्स आहेत, त्यामुळे ही पौष्टिकसुद्धा रेसिपी आहे. डाळ धुवून घेतलेली आहे, पाणी घातलेलं आहे. जेवढी डाळ होईल तेवढे दुप्पट पाणी घालायचं. झाकण ठेवून आपल्याला 1 तासासाठी तरी कमीत कमी बाजूला ठेवून द्यायचं. आता ही रेसिपी बनवण्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत आणि वाटण करण्यासाठी मसाला करूया. तव्यावर 2 चमचे तेल घातले. यानंतर एक उभा चिरलेला पातळ चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले. तर तुमच्याकडे सुक्या खोबऱ्याचे काप नसतील तर ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता तुम्ही. दोन्ही हे मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. चांगला याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि सोनेरी रंग येईपर्यंत. चांगलं कांदा आणि खोबरं मी भाजून घेतलेलं आहे. यानंतर यामध्ये घालूया 3-4 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि थोडीशी मूठभर कोथिंबीर घातलेली आहे. आता 1 चमचा धणे घालायचे आहेत. यानंतर हे सगळं साहित्य परत एकदा मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनटं परतून घ्यायचं. छान असं मिक्स झालेलं आहे. हा मसाला आहे हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचं आपल्याला. गॅसची फ्लेम बंद केली आहे. सगळं मिक्स करून झालेलं आहे. मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे. काढून घेऊया थंड करून. तर हा मसाला मी थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. यानंतर या आपल्या रेसिपीला बाइंडिंग येण्यासाठी 1 चमचा मी डाळव घातलेली आहे. भाजलेली फुटाण्याची डाळ असते ना, ती घातली आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे पहा, मिक्सरला असं मी जाडसर वाटून घेतलं आहे. पाणी जास्त नाही घातलं आहे, थोडंच पाण्याचा वापर केला होता. आपलं हे वाटण छान असं तयार झालेलं आहे. आता मी 1 तास ही डाळ अशी भिजत ठेवलेली होती. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही ही गरम पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवू शकता. मस्त अशी डाळ भिजलेली आहे, छान अशी फुललेली आहे, पाहू शकता. आता ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे, पाणी नाही घालायचं आहे. तर डाळ सगळी काढून घेतल्यानंतर यामध्ये घालूया थोडीशा कोथिंबीरच्या काड्या आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला असं वाटलं की हे वाटलं जात नाही तर 1-2 चमचे यामध्ये पाणी घालू शकता. तर मी 2 चमचे पाणी घातलेलं होतं, वाटत नव्हतं, थोडंसं जाडसर वाटत होतं म्हणून 2 चमचे पाणी घालून या पद्धतीने असं हे जाडसर वाटून केलेलं आहे. हे बघा, असं पाहिजे आपल्याला, यामध्ये जास्त पाणी नको. छान असं वाटण झालेलं आहे. आता हे डाळीचं वाटण आहे हे काढून घेऊया. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. वाटण काढून घेतलं आहे. मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणे जिरे पावडर मिक्स घातली आहे, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा चांगला हातावर असा चोळून घालायचा, शिवाय याला फ्लेवरसुद्धा चांगला येतो, यासाठी ओव्याचा वापर नक्की करा. इथे तुम्ही जिरं घालू शकता, पण वाटण करताना आपण जिरं घातलेलं होतं म्हणून मी इथे घातलं नाही. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे. हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे जिन्नस एकत्र होतील, मसालेसुद्धा चांगले लागले जातील याला. मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. पाहू शकता हे बॅटर असं पाहिजे, जास्त पातळ नको. यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. तेल घातलेलं आहे. 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घातलं आहे. दोन्ही छान असं तडतडायला लागल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. तर इथे 7-8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. यानंतर घालूया हिंग. हिंगचा वापरसुद्धा नक्की करा, पचनासाठी चांगला असतो. आता घालूया 1 बारीक चिरलेला कांदा. मोठा 1 कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, चांगला याचा कच्चेपणा जाईपर्यंत.
कांदा चांगला मिक्स करून परतून घेतला. यानंतर यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो. मोठा एक टोमॅटो होता, बारीक चिरून घेतला आहे, तो सुद्धा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होईल. आपण बॅटर जे बनवलं आहे मिक्स डाळीचं त्यामध्ये सुद्धा मिठाचा वापर केला आहे, त्यामुळे इथे मीठ थोडं कमी घाला, नंतर पाहिजे तर घालू शकतो. मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये घालायचा 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर. आपण डाळीच्या बॅटरमध्ये सुद्धा मसाले घातले आहेत, पण हे लहान चमचा आहे, अजिबात तिखट होणार नाही. लहान चमचे असल्यामुळे त्याप्रमाणे मी इथे मसाल्याचा वापर केला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर वाटण केलेलं आहे ते वाटण घातलेलं आहे आणि वाटणसुद्धा चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं याचा सगळ्या मसाल्याचा आणि वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. मस्त असं वाटण छान असा खमंग सुगंध यायला लागतो. वाटण चांगलं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये पाणी घालूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं, त्यामध्येच मी पाणी घातले आणि पाणी घालते. अजून थोडंसं मी यामध्ये पाणी घालते. ही ग्रेव्ही तुम्हाला किती दाटसर हवी, पातळ हवी, त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. तर मी अजून यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे छान आणि याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे. मस्त असा या वाटणाचा आणि मसाल्याचा सुगंध येतो आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. याला एक चांगली उकळी आली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये कधी आपल्याला भाज्या मिळत नाही, काय करायचा हा मोठा प्रश्न पडतो. तर मंडळी या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. यानंतर या रस्स्याला आमटीला उकळी आलेली आहे. चाळणी ठेवूया आणि चाळणीवर एक ताट ठेवायचं आहे. ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. आपण मस्त मिश्र डाळीच्या सांडग्याची भाजी बनवतो आहे. तर आपण जे डाळीचं बॅटर बनवलं होतं ना, त्याचे असे हे सांडगे या ताटावर पाडून घ्यायचे. हे बघा, इन्स्टंट सांडगे आहेत. ही भाजी तुम्ही मंडळी कधी बनवली नसेल तर एकदा बनवून बघा. उन्हाळ्यामध्ये आपण सांडगे वर्षभरासाठी 2 वर्षासाठी बनवून ठेवतो आणि जेव्हा भाजी घरात नसेल किंवा आपल्याला अशी सांडग्याची भाजी खायची असेल तर त्यावेळेला आपण बनवतो. पण तुम्ही कधी अशी ही मिश्र डाळीची इन्स्टंट सांडगे बनवून भाजी बनवली आहे का? बनवली नसेल तर एकदा बनवून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आवडणारच. मस्त असे सांडगे हे पाडून घेतलेले आहेत. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची. आपली दोन्ही कामं यामध्ये होणार आहे. एक तर आपली ग्रेव्ही पण छान शिजणार आणि सांडगेसुद्धा वाफवले जातील. मी 7 ते 8 मिनटं सांडगे छान वाफवून घेतले. पाहू शकता रंग याचा बदललेला आहे. आता हे सांडगे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. पहा, मस्त असे मोकळे झालेले आहेत. सगळे सांडगे काढून घ्यायचे. तर ही चाळणी आता मी काढून घेते. एकदम झटपट बनणारी ही भाजी आहे, शिवाय चवीला एकदम अप्रतिम. चाळणी काढून घेते. आपली ही ग्रेव्ही पण मस्त अशी शिजलेली आहे. पाहू शकता. गॅसची फ्लेम स्लो करून परत मी ही ग्रेव्ही चांगली शिजवून घेतली. एकदा मिक्स करून घेऊया. यानंतर आपण सांडगे जे बाजूला काढले होते ते सगळे सांडगे मी काढून घेतलेले आहेत आणि इथे आता पाणी पण घालायचं आहे, कारण ही ग्रेव्ही थोडीशी घट्ट आहे. तर ज्या बोलमध्ये मी सांडग्याचा मसाला बनवला होता ना, त्यामध्येच थोडंसं पाणी घालून हे पाणी यामध्ये घातलेलं आहे. मिक्स करून घेऊया आणि याला एक चांगली उकळी काढून घेऊया. मिश्र डाळीचे सांडगे असल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे मंडळी. चवीला खूपच छान लागतात. नक्की करून बघा. सांडगे सगळे मोकळे करून मी यामध्ये घातलेले आहे. मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनटं ही भाजी चांगली शिजवून घेऊया. 4 ते 5 मिनटं मी भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे. म्हणजे सांडग्यामध्ये हा मसालासुद्धा छान असा मुरतो आणि भाजी चवीला खूप छान लागते. मस्त अशी आपली झणझणीत सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. चवीला खूप छान लागते. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा किंवा तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता. तुम्हाला इथे भाजीची गरजसुद्धा वेगळी लागणार नाही. ही भाजी जर एकदा बनवली ना तर तुम्ही चिकन मटण खाणंसुद्धा विसरून जाल. इतकी चवीला भारी लागते. मंडळी नक्की करून बघा. आजची रेसिपी खूपच छान आहे, शिवाय झटपट बनणारी आहे आणि चवीला एकदम मस्त लागणारी आहे. रोज भाजी काय बनवायची या विचारामध्ये तुम्ही असाल तर या पद्धतीने अशी ही मिश्र डाळीपासून तुम्ही ही सांडग्याची भाजी बनवू शकता. नक्की करून बघा मंडळी. करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. अशाच वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला त्यासुद्धा आवडतील. एकदा त्यासुद्धा नक्की पहा आणि करूनसुद्धा बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.